आणि आताची मोठी बातमी आपण बघतोय, संजय राऊत यांना जामीन मंजूर झालेला आहे। संजय राऊत यांना दंडाधिकारी कोर्टाकडून अंशतः दिलासा मिळालेला आहे। शिक्षेच्या विरोधात सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी निकालाला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे। तर संजय राऊत यांना 15,000 रुपयांचा जात मुचलक्यावरचा हा जामीन मंजूर करण्यात आलाय। दंडाधिकारी कोर्टाने अंशतः संजय राऊत यांना दिलासा दिलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना अपील करता येणार आहे आणि त्यासाठी सध्या 30 दिवसांचा अवधी त्यांना देण्यात आलेला आहे। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय, संजय राऊत यांना दंडाधिकारी कोर्टाने अंशतः का होईना पण दिलासा दिलेला आहे। अपील करण्यासाठी आणखी 30 दिवसांची मुदत संजय राऊतांना देण्यात आली आहे। तर जामीन दिलेला आहे आणि 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरचा हा जामीन त्यांना मंजूर झालाय। आणि याविषयी बोलूयात, अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, संजय राऊत यांना काहीसा दिलासा, जामीन मंजूर झालाय, 30 दिवसांचा अवधी सुद्धा मिळालाय। यामिनी, या प्रकरणी संजय राऊत यांना दिलासा मिळणं अपेक्षित होतं, कारण की ज्या प्रकारे या शिक्षेचं स्वरूप आहे ते पाहता त्यांनी तातडीनं या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान देण्यासाठी कोर्टात अर्ज केला, जो स्वीकारत या शिक्षेच्या निकालाला त्याच कोर्टानं 30 दिवसांची स्थगिती देत संजय राऊत यांना 15,000चा जामीन तातडीनं मंजूर केलाय। त्यामुळे आता संजय राऊतांपुढे 30 दिवसात या निकालाला सत्र न्यायालयापुढे आव्हान देत त्या निकालाला कायमची स्थगिती किंवा तो रद्द करून घेण्याचं आव्हान असेल, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया ही त्यांच्याकडनं सुरू करण्यात आली आहे। मात्र तुर्तास दंडाधिकारी कोर्टानं संजय राऊत यांना दिलासा देत त्यांना सुनावलेल्या शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती आणि त्यांना 15,000चा जामीन मंजूर केलाय। यामिनी, अगदी धन्यवाद अमेय या माहितीसाठी। तर अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये त्यांना 15 दिवसांची कैद ही शिक्षा झालेली होती, 25,000चा दंड झाला होता। मात्र आताची ही अपडेट समोर येते आणि संजय राऊत यांना दंडाधिकारी कोर्टाने अंशतः दिलासा दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।